हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला आळणी चिकन न शिजवता मस्त एकाच वाटणात चमचमीत असं चिकन मसाला ग्रेव्ही कसं बनवायची ते दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। तर मी अगदी कमी मसाल्यात चिकन मसाला ग्रेव्ही बनवून दाखवणार आहे बघा। त्यासाठी इथं मी अर्धा किलो इतकं चिकन घेतलेलं आहे। पहिल्यांदा तर हे चिकन मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेणार आहे बघा। कधीही चिकन वगैरे बनवताना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। बघू शकता मी या पद्धतीने सगळं चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये बघा चवीपुरतं मीठ आणि 1 ते 1.5 चमचा इतकी हळद घालतीये मी। हळद आणि मीठ लावून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। इथं मी हळद मीठ लावून चिकन छान असं मॅरिनेट करून घेणार आहे बघा। अगदी 3-4 मिनिटांसाठी, जास्त वेळ नाही। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हळद मीठ आणि त्यासोबतच बघा आलं लसूणची पेस्ट सुद्धा लावून घेऊ शकता। इथे मी फक्त हळद मीठ लावून घेतले। आता वाटण करण्यासाठी बघा इथे मी 2 तमालपत्र घेतलेले आहेत। आता हे तमालपत्र मी आता वापरणार नाही, नंतर वापरणार आहे। त्याचसोबत थोडासा पुदिना, थोडीशी कोथिंबीर, थोडं सुक्कं खोबरं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, थोडा आल्याचा तुकडा, त्यासोबत थोडे खडे मसाले। खड्या मसाल्यांमध्ये मी 2 ते 3 लवंग, थोडी दालचिनी आणि थोडीशी काळी मिरी घेतलेली आहे। आता हे सगळं मी मिक्सरला याचं वाटण करून घेणार आहे। त्याचसोबत बघा यामध्ये मी 1 टोमॅटो सुद्धा कट करून घेतलाय। आता याला मिक्सरला मी अजिबात पाण्याचा वापर न करता मस्त असं वाटण करून घेणार आहे। इथं मी वाटण करताना टोमॅटो सुद्धा वापरलाय, त्यामुळे बघा वाटण मस्त असं ओलसर झालेलं आहे। आता हेच वाटण वापरून आपल्याला मस्त चिकन मसाला ग्रेव्ही बनवायची आहे। इथं बघा मी 2 मोठ्या आकाराचे कांदे अगदी बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत। तुम्हाला हवं असेल तर 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेऊ शकता आणि एका कांद्याची पेस्ट सुद्धा करून घेऊ शकता। आता बघा चिकन मसाला ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथं कढई गॅसवरती गरम करायला ठेवली। या कढईमध्ये मी 2 ते 3 पळी इतकं तेल घातलेलं आहे बघा। चिकन किंवा कुठलाही नॉनव्हेजचा पदार्थ करताना बघा तेल थोडंसं जास्त वापरायचं। तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये कट करून घेतलेला जो कांदा आहे तो कांदा मी यामध्ये घालतीये। त्याचसोबत 2 तमालपत्र सुद्धा घातलेली आहेत बघा। वाटण करताना जर हे तमालपत्र वापरलं तर काय होतं, वाटण बघा चिकनची भाजी वगैरे खाताना काय होतं, हे तमालपत्र दातामध्ये येतं, त्यामुळं काय करायचं वाटणामध्ये ते घालायचं नाही। आता इथं मी कांदा छान असा फ्राय करून घेणार आहे बघा। हलकासा रंग चेंज होईपर्यंत कांदा मी मस्त असा फ्राय करून घेणार आहे। कांदा छान असा फ्राय होत आलेला आहे, मस्त हलकासा रंग सुद्धा चेंज झालेला आहे। आता आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण यामध्ये आपल्याला घालायचंय आणि वाटण घालून बघा मी परत एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय। आता कांदा आणि आपलं जे करून घेतलेलं वाटण आहे त्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचंय बघा। तर बघू शकताय मी 2 ते 3 मिनिटांसाठी हे वाटण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय। मस्त असं आपल्या वाटणाला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे बघा। आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे। तुम्हाला हवं असेल तर वाटणाला छान तेल सुटलं की तुम्ही यामध्ये 1 चमचा बेसन किंवा 1 चमचा ज्वारीचं पीठ सुद्धा वापरू शकता। त्यामुळे काय होतं, आपली जी चिकन मसाला ग्रेव्ही आहे ती छान अशी दाटसर होते बघा। इथे मी वापरलेलं नाही। मस्त वाटणाला छान तेल सुटलंय। आता यामध्ये मी मसाले घालून घेणार आहे। तर बघा मसाल्यांमध्ये इथं मी 1 ते 2 चमचा इतकं आपलं घरगुती जे साठवणीचं काळं तिखट असतं ते काळं तिखट घातलंय। त्याचसोबत 1 ते 1.5 चमचा इतकं मी लाल तिखट घातलंय। त्याचसोबत अंदाजे 1 ते 2 चमचा इतका कांदा लसूण मसाला घालतीये आणि 1 चमचा इतका मी चिकन मसाला घातलेला आहे। इथं मी जास्त मसाले वापरलेले नाही, अगदी हे 2 ते 3 मसाले वापरूनच बघा मस्त अशी चमचमीत चिकन मसाला ग्रेव्ही बनवतीये। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण इथं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये बघा थोडीशी धना पावडर सुद्धा घालू शकता। बघू शकताय मस्त आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे। 1 ते 2 मिनिटांसाठी मी याला छान मिक्स करून घेतलंय। आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेतलं होतं त्या भांड्याला भरपूर असा मसाला शिल्लक राहिलेला आहे, त्यामुळे त्यामध्येच बघा मी अर्धा ग्लास इतकं पाणी घातलंय। ते पाणी यामध्ये घालून घेतलं, व्यवस्थित असं मिक्स केलं। त्यानंतर आपण बघा हळद मीठ लावून घेतलेलं जे चिकन आहे ते चिकन मी या मसाल्यामध्ये घातलंय।
चिकन घालून याला 2 ते 3 मिनिटांसाठी छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इथं आपल्याला एक्स्ट्रा मीठ वगैरे वापरायची गरज नाही, कारण आपण चिकनमध्ये बघा ऑलरेडी हळद मीठ लावून घेतलंय। आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये बघा मी परत एकदा अंदाजे अर्धा ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे। पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। इथं तुम्हाला जर थोडासा रस्सा हवा असेल तर तुम्ही थोडंसं पाणी जरा जास्त घालू शकता। मी अगदी थोडंसं पाणी घातलंय, कारण ऑलरेडी चिकनला बघा छान असं पाणी सुटतं, त्यामुळे जास्त पाणी वापरायची गरज पडत नाही। आता आपल्या चिकनला आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। बघू शकताय चिकनला छान अशी उकळी यायला लागलेली आहे। आता यावरती झाकण ठेवून मी हे चिकन 10 ते 15 मिनिटांसाठी छान असं मीडियम गॅसवरती शिजवून घेणार आहे बघा, आणि अधूनमधून याला चेक करत राहायचं बघा। बघू शकताय 15 ते 20 मिनिटांसाठी हे चिकन मी मीडियम गॅसवरती शिजवून घेतलेलं आहे आणि चिकनला बघा छान असं मस्त तर्री आलेली आहे। किती मस्त असं चिकन आपलं दिसायला लागलंय बघा। अगदी परफेक्ट अशी ग्रेव्ही तयार आहे। मला यापेक्षा जास्त ग्रेव्ही पाहिजे नाही बघा, याच पद्धतीची ग्रेव्ही मला हवी आहे। तुम्हाला जर यापेक्षाही ड्राय चिकन हवं असेल तर तुम्ही बघा याला आणखी ड्राय करून घेऊ शकता। आता आपण चिकन शिजलंय का ते बघूया। तर बघू शकताय मी यामधला एक पीस काढून बघितलाय, अगदी व्यवस्थित असं चिकन शिजलेलं आहे। आता मी परत याला बघा अगदी 1 मिनिटासाठी छान मीडियम गॅसवरती शिजवून घेणार आहे। आता यावरती मी कट केलेली भरपूर अशी कोथिंबीर घालून घेणार आहे। कोथिंबीर घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि बघू शकताय मस्त असं झटपट अगदी कमी मसाल्यात आणि चिकन न शिजवता मस्त चिकन मसाला ग्रेव्ही बनवून तयार आहे। तुम्ही याला चिकन सुक्क सुद्धा म्हणू शकता। आणि बघू शकताय किती मस्त अशी तर्री आलेली आहे। आणि हा व्हिडिओ मी संध्याकाळी बनवतेय बघा, त्यामुळे तुम्हाला दिसायला थोडंसं क्लिअर दिसत नसेल। आणि यामध्ये आपण कुठलाही बघा काश्मीरी लाल तिखट वगैरे वापरलेलं नाही, अगदी आपल्या घरगुती मसाल्यातच हे चिकन बनवलेलं आहे। तर तुम्हाला मी हे चिकन मसाला ग्रेव्ही एका प्लेटमध्ये काढून दाखवते। बघू शकताय किती मस्त असं आपलं चिकन दिसायला लागलेलं आहे आणि रंग सुद्धा खूप सुंदर असा आलेला आहे। आता या चिकन मसाला ग्रेव्ही सोबत खाण्यासाठी बघा तुम्ही ज्वारीची भाकरी वापरू शकता किंवा बाजरीची भाकरी, चपाती किंवा तंदुरी रोटी कशासोबतही हे चिकन तुम्ही खाऊ शकता। खायला खूप छान लागतं। किंवा अगदी भातासोबत सुद्धा बघा हे चिकन मसाला ग्रेव्ही तुम्ही खाऊ शकता, खायला खूप छान लागते। आणि या चिकन मसाला ग्रेव्ही सोबत खाण्यासाठी मी मस्त अशी गरमागरम चपाती बनवलेली आहे आणि त्यासोबत कट केलेला कांदा घेतलाय। तर या पद्धतीने बघा तुम्ही सुद्धा झटपट असं कमी मसाल्यात आणि एकच वाटण वापरून चमचमीत चिकन मसाला ग्रेव्ही बनवू शकता। बनवायला अगदी सोपी आहे आणि त्यासोबतच बघा चवीला सुद्धा खूप छान लागतं। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने चिकन मसाला ग्रेव्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या।